नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर अशा ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये अवैधरित्या चालू असलेल्या मटक्याच्या धंद्यावरती पोलिसांचा छापा, 25 जणांना अटक. तर जानकीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कळवा स्टेशन परिसरात राबविले स्वच्छता अभियान. मुलुंड पश्चिमेकडील इंदिरानगर 3 मध्ये सुरू असलेल्या मटक्याच्या धंद्यावर काल सायंकाळी पोलिसांनी छापा मारून 25 लोकांना अटक केली आहे. मुलुंड पश्चिममधील इंदिरानगर 3 विभागामध्ये ममता बार अँड रेस्टॉरंटच्या पाठीमागे मटक्याच्या धंद्याचा गैरप्रकार सुरू होता. या गैरप्रकाराची बातमी मुलुंड पोलीस ठाण्यात समजली असता इनामदार यांनी त्वरितच आपल्या पोलीस शिपायांसह सायंकाळी 5च्या सुमारास तिथे छापा टाकला. तर 25 लोकांना ताब्यात घेतले असून या मटक्याचा मालक कुमार याला अटक करण्यात आली आहे. तसेच येथे असणारी रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अस्मिता भोसले, S9 न्यूज, मुंबई. मुलुंड पश्चिम परिसरातील खड्डेमय रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुलुंड पश्चिम परिसरात दिवसेंदिवस खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिघडल्याचे दिसून आले. महापालिका तात्पुरती खडी व डांबर टाकून खड्डे बुजवितात, परंतु पावसाळ्यात खडी वाहून गेल्यानंतर रस्त्यावर पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. 5 रस्ता, स्वामीनारायण मंदिर चौक, गणेश गावडे मार्ग, MG रोड, SVPM रोड इत्यादी परिसरातील रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. वाहन चालकांना पावसाळ्यात पाण्याने भरलेले खड्डे दिसत नसल्याने त्यांचा प्रवास हा त्रासदायक ठरतो. शिवाय पादचाऱ्यांनाही या खड्डेमय रस्त्यांना तोंड द्यावे लागत आहे. 2 वर्षापासून या खड्डेमय रस्त्यांची समस्या सहन करावी लागत असून महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर खड्ड्यांची समस्या दूर करावी असे तेथील नागरिकांनी S9शी बोलताना सांगितले आहे. नीलम जगतापसह अस्मिता भोसले, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं छान. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कळव्यातील जानकीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कळवा स्टेशन परिसरातील अस्वच्छता लक्षात घेऊन स्वच्छता अभियानाची मोहीम राबवली. तर वृक्षारोपण करून नागरिकांना पादचारी पुलाचा अवलंब करावा असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
नुकताच पावसाळा सुरू झाला असून अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांना आमंत्रित केले जाते. कळव्यातील नागरिकांच्या आरोग्याची दक्षता लक्षात घेता जानकीबाई साळवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात कळवा स्टेशन परिसरात एनएसएसच्या 60 विद्यार्थ्यांनी परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविले. या परिसरात वृक्षारोपण करून अपघात टाळण्यासाठी नागरिकांना पादचारी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. कॉलेजचे प्राध्यापक राजकुमार कोल्हे, स्टेशन मास्टर संजय गुप्ता, समर्थ भारत व्यासपीठाचे सल्लागार रवींद्र आंग्रे, स्वाभिमान संघटनेचे सचिव शिल्पा राणे, कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत उमरजकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर रवींद्र आंग्रे यांनी कार्यक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. आहे की प्रत्येकाने स्वच्छतेची जाणीव ठेवली पाहिजे. आम्ही काही काळानंतर ठाण्यामध्ये मी स्वच्छ भारतीय अभियान पण चालू करणार आहोत की नागरिकांमध्ये देशाबद्दल एक वेगळा अभिमान निर्माण झाला पाहिजे. माझा देश आहे आणि माझं ठाणे आहे, माझं स्वच्छ ठाणे आहे, माझं सौंदर्य ठाणे आहे. आम्हाला ठाणा एक संपूर्ण देशामध्ये एक रोल मॉडेल तयार करायचा. ह्याच्यातील एक असं शहर तयार करायचं आहे पुढच्या 10 वर्षामध्ये की संपूर्ण देशामध्ये आमच्या ठाण्याकडे बोट दाखवलं पाहिजे की ठाण्यातली शिस्त बघा, ठाण्यातलं ट्रॅफिक बघा, ठाण्यातलं वृक्षारोपण बघा, ठाण्यातली स्वच्छता बघा, ठाण्यातली वैद्यकीय सुविधा बघा, ठाण्यातले रोड्स बघा. आम्हाला ठाणे शहर देशामध्ये नंबर 1 तयार करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही रोल मॉडेल तयार करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्याकरता ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर येथे शिवसेनेच्या वतीने महामृत्युंजय अभिषेक करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी ठाण्यात शिवसैनिकांनी एकत्र येऊन कोपिनेश्वर मंदिरात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महामृत्युंजय अभिषेक केला. यावेळी आमदार एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर हरिश्चंद्र पाटील, सभागृह नेते नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती तसेच इतर नगरसेवक व शिवसैनिकही या मंदिरात उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो.
तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं छान. एसनाईनच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बाळमित्र मंडळाच्या वतीने धोबिअळी येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. तर हिंदी सिने अभिनेता दया शेट्टी यांच्या हस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने अध्यक्ष शांताराम शेट्टी यांच्या इच्छेनुसार धोबिअळी येथे साईबाबा मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सत्यनारायणची महापूजा व होम हवन करण्यात आले. सुप्रसिद्ध सिने अभिनेता दया शेट्टी यांची येथे विशेष उपस्थिती लाभली. विभाग प्रमुख हेमंत पवार, महिला प्रमुख रोहिणी निवाते, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका सारिका सोनार, माजी नगरसेवक संजय सोनार, नगरसेविका पूजा वाघ, तर कोपरी नगरसेवक गिरीश राजे, गणेश सिनेमागृहाचे मालक किशोर आहुजा इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांचा सीआयडी सिने अभिनेता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शाळकरी मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सिने अभिनेता दया शेट्टी यांनी या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाविषयीचे कौतुक केले. हाँ, ये दूसरा साल है यहाँ पे बाबा की पूजा में आ रहा हूँ और हमारे बहुत अजीज मित्र हैं शांताराम शेट्टी, हरिशन और यहाँ के जितने लोकल नगर सेवक हैं, ये हर साल बड़े प्यार से यहाँ पे बुलाते हैं और कामकाज छोड़ के हम लोग स्पेशली मैं ये देखता हूँ कि मैं एक चक्कर मार के जा सकूँ. यहाँ लोग बहुत बड़े प्यार से उत्सुकता से यहाँ पे वेट करते हैं हमारा, तो ये अप्रिशिएशन है और बाबा का ब्लेसिंग है. दैट्स द ओनली रीजन कि मैं यहाँ पे आता हूँ हर साल. के बारे में आपका क्या ख्याल है? किसके लोकपाल विधायक कहाँ के? यहाँ के मैं वैसे ज़्यादा परिचित नहीं हूँ उनसे. मैं यहाँ पे जो पर्सनल मेरे रिलेशन है उनके हिसाब से आता हूँ और अच्छा काम करते हैं. जब सुनता हूँ तो अच्छा लगता है. चाहे विधायक किसी भी पार्टी का हो, कैसा भी हो, काम करने वाला विधायक हमको मुझे वैसे ही अच्छा लगता है. शांताराम शेट्टी और मंडली बहुत अच्छा काम किया है. ये कार्यक्रम में आके बहुत आनंद हुआ है और साईं बाबा का सबको आशीर्वाद मिले ऐसा प्रार्थना करते हैं. बालमित्र मंडळाचे अध्यक्ष सुदेश कापडे यांनी या कार्यक्रमाची माहिती देत नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले. उत्सव आहे आणि हे सर्व ज्या करतात आपले बालमित्र मंडळाचे सहकार्य करतात आणि दुसरं मेन गोष्ट शांताराम शेट्टी आहेत ते सर्व हे आयोजित करतात. इकडे आता सामान्य म्हणजे महाआरती ते लहान मुलांचा वयोगटाचा कार्यक्रम झाला, तो झाला संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत पालखी सोहळा आहे. नागरिकांचा आहे ना आम्हाला अमूल्य बहुमूल्य आम्हाला त्यांचं सहकार्य भेटलं आपल्याला आहे. अहोरात्र कधी पण आम्हाला त्यांचं सहकार्य पण लागलेलं आहे की कोणतीही त्यांना आम्ही त्रास पण नाही की कोणाचा त्यांचा पण आम्हाला त्रास लाभलेला नाही. कार्यकर्ते जे आहेत बालमित्र मंडळाचे त्यांचा आम्हाला एकदम चांगला सहभाग लागलेला आहे. तसेच आपले स्थानिक नगरसेवक, विभाग प्रमुख यांचे पण आम्हाला वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे या कार्यक्रमाला. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह सारिका संके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये अवैधरित्या चालू असलेल्या मटक्याच्या धंद्यावरती पोलिसांचा छापा, 25 जणांना अटक. तर जानकीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कळवा स्टेशन परिसरात राबविले स्वच्छता अभियान.